तुम्ही जिल्हा परिषद गोळपमधून अपक्ष निवडणूक लढवणार असं कळतंय का? पक्षाकडनं काय उमेदवारी मिळत नाही असं काय एकंदरीत दोन्ही सेनेकडून? नमस्ते. आता हा तुमच्या प्रश्नाच्या अगोदर बाकी आधी जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत किंवा कसं या विषयावर पण जरा 2 मिनटं बोलूया ना. आता आम्ही काल म्हणजे साधारण 10 तारीख काल रोजी आम्ही 11 तारीख काल 11 तारखेला आम्ही काल निवडणूक आयोगाची महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं, मी कार्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आणि देशाचा म्हणून त्यानिमित्तानं आम्ही एक निवडणूक आयोगावर बैठक घेतली. निवडणूक आयोग ह्या निवडणुकीच्या बाबतीत सकारात्मक आहे. आमच्या पूर्ण कार्यकारिणीने ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण ही माहिती त्यांच्यासमोर ठेवली की 80 ते 92 ही 12 वर्ष प्रशासनामध्ये गेली आणि आता पावणे 4 वर्ष आताची ही प्रशासनामध्ये गेली. खरं म्हणजे 73वी घटना दुरुस्ती जेव्हा 92 साली झाली PV नरसिंहरावांच्या काळामध्ये आणि 74वी घटना दुरुस्ती वाजपेयींच्या काळात झाली. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 6 महिन्याच्या वरती प्रशासन ठेवताच येत नाही. आम्ही त्याचा उल्लेख त्यांच्यासमोर मांडला. आम्ही ते संपूर्ण माहिती देखील दिली. त्यानुसार त्यांच्याशी सांगोपांग चर्चा देखील झाली की केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या योजना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाते आणि तो पैसा ह्या जी 3 टायर सिस्टम आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, याच्या माध्यमातून हा सगळा पैसा खर्च केला जातो. या सगळ्या योजना इथून राबवल्या जातात आणि म्हणून सामान्य माणसाच्या थेटपर्यंत जाणारा घटक कुठला असेल तर तो जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायतचा सरपंचांचे सदस्य. आणि म्हणून ह्या निवडणुकांची आम्हाला तात्काळ निवडणुका व्हाव्यात अशी आम्ही विनंती निवडणूक आयोगाला केली. त्याचं कारणही आम्ही सांगितलं की आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोचणारी माणसं आहोत. मी त्यांना असं सांगितलं की साहेब, माझी पण आता 5 टर्म ह्या जिल्हा परिषदमध्ये झालेल्या आहे आणि ह्या 5 टर्ममधला आमचा अनुभव असा आहे की आम्हाला देखील ह्या सगळ्या योजनांची जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे, हे सामान्य माणसांच्या निगडीत ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्याच्याशी निगडीत हे सगळे विषय आहेत. म्हणून म्हणलं आम्ही त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे त्यांनी विनंती मान्य देखील केली. आता निवडणूक आयोग पुढचा निर्णय काय तो घेईल. आता सद्यस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या याचिका हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे. पण सद्यस्थितीमध्ये एक हायकोर्टात याचिका दाखल आहे, त्याची परत सुनावणी 22 तारखेला आहे. ते रोटेशनप्रमाणे काय करावं या 12 जिल्हा परिषदच्या बाबतीत तो विषय आहे. आणि 20 जिल्हा परिषदा जो आहे ते 50%च्या वर जे आरक्षण गेले अशा प्रकारचं सकृत दर्शन दिसतंय. तर ह्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की कुठल्याही निवडणुका थांबवू नका, निवडणुका तात्काळ घ्या. हे देखील आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनं आणून दिलंय की ह्या कुठल्याही निवडणुकांना कुणीही स्टे दिलेला नाही आहे आणि म्हणून त्या व्हाव्यात. आता आपला प्रश्न आहे की तुम्ही गोळाप किंवा कुठल्या जिल्हा परिषदला उभे राहणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.